राजापूर तालुक्यातील रायपाटण टक्केवाडी येथे आज बुधवार दिनांक 24 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात 75 वर्षीय वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। पार्वती तरळ राहणार शिवणे बुद्रुक असं अपघातात मयत झालेल्या महिलेचे नाव आहे। दुचाकी आणि कारच्या धडकेत रस्त्यावर पडलेल्या या महिलेच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला। पुण्याच्या पिंपळे सौदागर येथील रहिवासी तेजस शेलार ही आपल्या क्रेटा गाडीने क्रमांक MH14 ML 9618 याने पुण्याहून कुणकेश्वर येथे देवदर्शनासाठी ते जात होते। त्यांच्या गाडीत लहान मुले आणि इतर कुटुंबीय असे प्रवासी होते। रायपाटण टक्केवाडी येथे त्यांची गाडी आली असता पाचल गुरववाडी येथील दुचाकीस्वार कुणाल धावडे याने आपल्या दुचाकीने कारला मागून धडक दिली। या अनपेक्षित धडकेमुळे दुचाकीच्या मागे बसलेल्या पार्वती तरळ या तोल जाऊन रस्त्यावर पडल्या आणि नेमके याच वेळी रत्नागिरीहून पाचलच्या दिशेने जाणारा एक मालवाहू ट्रक MH08 AQ 7266 तेथून जात होता। रस्त्यावर पडलेल्या पार्वती या दुर्दैवाने या ट्रकच्या मागच्या चाकाखाली आल्या। चाकाखाली चिरडले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। ट्रक चालक संतोष सावंत हा रत्नागिरीहून मालवाहतूक करत होता। या अपघाताची माहिती मिळताच राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कमलाकर पाटील, पोलीस कॉन्स्टेबल निलेश कात्रे आणि रामदास पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा पूर्ण केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। अपघाताच्या वेळी घटनास्थळी स्थानिक ग्रामस्थांसह रायपाटण टक्केवाडीच्या पोलीस पाटील मृण्मयी पांचाळ आणि गांगणवाडीचे पोलीस पाटील स्वप्नील गांगण उपस्थित होते। रायपाटण पाचल रस्त्याची दुर्दशा झाल्याने अपघातांचं प्रमाण वाढलं आहे अशी तक्रार नागरिक आता करत आहेत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।